दानोळीत भाजीपाला व्यावसायिकांचे अपहरणानंतर हत्या, 25 लाखांच्या खंडणीने खळबळ. दानोळी तालुका शिरोळ येथील भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा वय वर्ष 40 यांचे सोमवारी दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री अपहरण करून नंतर खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मोबाईलवरूनच नातेवाईकांकडे 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या घटनेमुळे दानोळी परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 9च्या सुमारास भरतेश यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्यांचे 2 मित्र पोहोचले. मात्र अपहरणकर्त्यांना वारंवार ठिकाण बदलण्यास सांगितले. काही वेळानंतर मोबाईलही बंद झाला. त्यामुळे संशय अधिकच गडद झाला. घटनेची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी जयसिंगपूर येथील ठाणे येथे धाव घेत तक्रार दिली. अपहरणकर्त्यांच्या फोनचे रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवण्यात आले. मात्र पोलिसांनी केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेत उद्या तपास करू असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यानंतर ग्रामस्थांनी प्रशांत नेजकर यांच्या मदतीने स्वतः शोध मोहीम सुरू केली. शोध दरम्यान शहरीमळा रस्ता येथील ऊसाच्या शेतात भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आली आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट सापडले. घटनास्थळी झटापट झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने अपहरणानंतर गंभीर प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या विलंबित कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. वेळीच तपास सुरू झाला असता तर भरतेश यांचा जीव वाचला असता अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित अपहरणकर्त्यांचा तातडीनं शोध घेण्याची मोहीम ग्रामस्थांकडून मागणी होते आहे.